आत्ता गाजरचा सीझन चालू आहे म्हणून विचार केला आज गाजरचा हलवाच करूयात. मी प्रयत्न करते की आठवड्याला त्यांना काहीतरी करत राहू स्वीट डिशमध्ये. आणि जेवणामध्ये स्वीट डिश असेल ना तर जेवण पण चांगलं डायजेस्ट होतं. मी नाही खाते, मी अभिला करून देते खरं ह्या गोष्टी. संपूर्ण स्वयंपाक केला आणि जिमची तयारी माझी चालू होती. आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता बॅगेत काय काय ठेवायचं. नॅपकिन घेतला होता मी, आणखीन बॉटल भरून ठेवलेली आणि ड्रायफ्रूट्स खाल्ले होते. आणि 2 मिनिट मला आठवलं की अरे यार माझं हे राहिलं हेडफोन. कारण हेडफोन नसतील तर मला जिममध्ये वर्कआउट न केल्यासारखंच वाटतं. कारण तिथले मला गाणी अजिबात आवडत नाहीत. मी माझ्याच गाण्यांमध्येच मला वर्कआउट करायला खूप आवडतं. सो मी तर आठवलं मला की आपलं हेडफोन हे बॅगेत असतील. आणि म्हणून मी गेले होते की माझ्या बॅगेतले हेडफोन काढूयात. आणि त्यानंतर मला 2 मिनटासाठी असं क्लिक झालं डेंजर की मला सुचलंच ना मी काय करून काय नाही. कारण मी माझ्या जिमच्या जॅकेटमध्ये ठेवलेले हेडफोन ते मी टाकलेले जॅकेट वॉशिंग मशीनमध्ये. आणि 2 दिवसापूर्वी वॉशिंग मशीनमध्ये धुवून ते कपडे सगळे वाळत गेलेले बाहेर. आणि ते चांगले कडकडीत वाळले पण होते. आणि लकीली मला आठवलं आणि मी गेले पळत बाहेर. आणि बघते तर काय हेडफोनच्या आतमध्ये पाणी होतं. आणि ह्या कवरमुळे ते खूप चांगल्या प्रकारे वाचले होते हेडफोन. पण तरी पण आता मला माहीत नाही, याची वॉरंटी पण संपली. आता मी अभिनं दिलेलं पहिलं गिफ्ट आहे आणि ते पण मला त्याची कदर नाही, त्याला असं वाटणार. आता बघूयात लेट सी काय ओरडतो की काय. पण मला गॅरंटी ओरडणार नाही. पण तो म्हणेल चल आता जाऊ देत, नशीब थोडक्यात घेतलेले, एवढे महागडे नाही घेतले तुला, रिअलमीचेच घेतले, आयफोनचे घेतले तर तुला काय किंमत राहिली नसती. असंच मग एकटीच मला इतका घाम फुटला होता ना, काय विचार काय करत होते माझं मलाच माहीत नाही. आंघोळ नाही काय नाही आणि मी अशीच विचार करत होते. आणि काय मग आवरलं, हेडफोनलाच बघत बसलेले खूप वेळ. आणि मग रडायला येत नव्हतं मला, पण मला वाईट वाटलं की यार एक इमोशन्स असतात त्या गोष्टींमागे की यार फर्स्ट गिफ्ट होतं ते. आणि ऑफिससाठी तयारी करून मी ऑफिसला पोचले. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.